वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. महात्मा फुले यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल केला. ज्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, त्या काळात त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीस म्हणजे सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध घेतले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. विद्या ही एक संपत्ती आहे, ही जगातील कोणतीही व्यक्ती हिरावून घेऊ शकत नाही. विद्येविन अनेक अनर्थ घडतात हे वरील ओळींवरून लक्षात येते. अशा महान व्यक्तीचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 साली झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय